कंपाउंड मायक्रोस्कोप. काय आहे? कंपाउंड मायक्रोस्कोप. एक सायन्स इन्स्ट्रुमेंट आहे जे की तुम्हाला एक हाय रेझोल्यूशन देतात. तुम्ही 6th स्टँडर्ड मध्ये आपण सेल ऑर्गेनेल्स केली होती डेफिनेशन पाहिली. तर प्रत्येक ऑर्गॅनिझम हा सेलनी बनलेला आहे. सेल म्हणजे काय? बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. हो की नाही? तर ते बघण्यासाठी आपल्याला जे मदत करणारे इन्स्ट्रुमेंट आहे ते हे कंपाउंड मायक्रोस्कोप आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला पकडण्यासाठी होल्ड करण्यासाठी पण आहे. ठीक आहे. इंजिनेशन पण देते. इथून स्क्रू फिटेड आहे आणि इथून जे आपण बघतो याला म्हणतो आपण आय पीस म्हणतो. काय म्हणतो त्याला? आय पीस. इथून आपल्याला वस्तू दिसतात. हे काय घेतलं मी? कांद्याचा पाला घेतला. ठीक आहे. कांद्यामध्ये पण सेल्स आहेत ना, तर आपण सेल्स याचा एक तुकडा घेतला आणि असे ग्लास स्लाइड मध्ये प्रिपेअर केला. तर फक्त कांदा नाही, तुम्ही कोणतीही वस्तू चेक करू शकता. दही आहे आपलं, दही सुद्धा चेक करू शकतो. ते कांद्याचं काचुळं जे आहे ते आपण याच्यामध्ये ठेवलं आणि त्याला थोडं डिस्टंट वॉटरनी साफ करून घेतलं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय टाकलं याच्यामध्ये? आयोडीन सोल्युशन टाकलं आणि अशी एक ग्लास स्लाइड प्रिपेअर केली आणि याच्यावरती काय केले? कव्हर स्लिप असते ती आपण याच्यावरती ठेवतो म्हणजे ही स्लाइड हलत नाही, परत याच्यावरती धूळ पडणार नाही. आणि मग याच्यामध्ये या कंपाउंड मायक्रोस्कोप मध्ये तुमच्याकडं हे होल्डर आहे, स्लाइड होल्डर, ज्याच्यामध्ये की आपण हे फिक्स करून ठेवतो. कळालं इथपर्यंत? जे ग्लास स्लाइड आहे ती कशी घ्यायची असते आपल्याला? नेहमी नीट अँड क्लीन, प्रॉपरली क्लीन केलेली. आणखी नाही तर मग त्याचेच वस्तू दिसतील आपल्याला, याच्या वस्तू दिसणार नाही. तर हे आय पीस आहे जिथून आपण बघतोय की ट्यूब आहे आणि एक नोज पीस आहे. याला आपण हलवू शकतो. आता मी प्रॉपरली सिस्टम हे करून ठेवलंय त्याच्यामुळे मी तुम्हाला सध्या दाखवत नाहीये हलवून, पण हे हलतं. ठीक आहे. चला मी तुम्हाला हलवून दाखवते. हे अशा प्रकारे हलतं. याच्यामध्ये हे जे तुम्हाला दिसतात ना हे मॅग्निफिकेशन साठी असतं. ओके. मग 2 टाइम 3 टाइम जसं की तुम्ही मोबाईल मध्ये झूम करतात की नाही एका इमेजला, तसं याने झूम करता येतं. इथे एक आरसा दिसतोय तुम्हाला, दिसतोय तुम्हाला सगळ्यांना? एक आरसा, हे हलतोय. ह्या आरसाचा उपयोग काय? तर आता मी इथे आहे, ठीक आहे, पण मला सूर्य इथे पाहिजे, या स्लाइड वरती पाहिजे सूर्य, तर मग मी याला रिफ्लेक्शन देणार. तर सूर्याचं रिफ्लेक्शन याच्यावरती देणार. ठीक आहे. त्याच्यासाठी आहे. कळेल पर्यंत? ठीक आहे. आणि हे तुमचा बेस आहे. ठीक आहे. याच्यावरती तुम्ही स्लाइड प्रिपेअर केलेली स्लाइड याच्यावरती फोल्ड करून ठेवली. याच्याद्वारे तुम्ही बघणार